12th चा किस्सा आहे हा. माझे जे थोरात सर होते SP चे सर. सो त्यांनी आमचं कॉलेज इकडे आहे आणि इकडे कॉमर्स इकडे आणि सायन्स इकडे. सो त्यांनी तिकडे बघितलं तर ते म्हणले की तू आता तिकडे होती इकडे काय सिस्टर आहे तिकडे होती ती. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका कॉन्स्टेबल मंजूमध्ये सध्या लगीन सराई सुरू झालेली आहे आणि म्हणूनच मी आज आली आहे थेट सेटवरती साताऱ्यात आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेमधल्या कवी आणि सवी. हाय हाय, कशा? मस्त. नेहा निकिता म्हणून तुमची ओळख करून देताना मला खूप मस्त वाटतंय, कारण का ज्यावेळेस मालिका सुरू होणार होती त्यावेळेस प्रत्येक पात्राची खूप चर्चा रंगली होती, प्रत्येक कलाकाराची खूप चर्चा रंगलेली आणि त्यात मी तुमची नावं सुद्धा ऐकली होती. सो त्याबद्दल मी खूप काही वाचलं होतं, ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात तुम्हाला भेटते त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय मला. कसा सुरू झाला आजचा दिवस आणि शूट कसं चालू आहे? दिवस सुरू झाला सकाळी 8 वाजता. आम्ही आलो शूटिंगला आणि दिवस खूप चांगला चालू आहे. तुम्ही पण आलात आज त्यामुळे अजूनच रंगलाय. मस्त चालू आहे शूटिंग पण. लग्नाचा सिक्वेन्स आहे आता तुम्ही बघताच आहात. लगीन घाई असल्यामुळे घाई सुरू आहे, म्हणजे डे नाईट वगैरे शूट सुरू आहे सगळे, त्यामुळे धमाल येते शूट करायला. सगळे सिक्वेन्स आपल्याला संपवायचे आहेत लग्नाचे आणि लवकर प्रेक्षकांपर्यंत लग्न पोहोचवायचं आहे, त्यामुळे चालू आहे. मी जे म्हटलं की मी सुरुवातीला खूप सगळ्यांबद्दल ऐकलं होतं, तर तशी एक तुमच्या सिलेक्शनची पण एक छान मी स्टोरी ऐकली होती. सो मला आज तुमच्याकडून ऐकायचं की जे आम्ही नाही ऐकलंय आतापर्यंत, असं काहीतरी मला आज तुमच्याकडून ऐकायचं. सो कसं झालं होतं तुमचं सिलेक्शन आणि शूटचा पहिला दिवस कसा होता? ओके, जे तेजपाल वाघ सर आहेत, जे आपल्या सिरियलचे रायटर आहेत, त्यांनी आईला सजेस्ट केलं होतं की तुमच्या जुळ्या मुली या सिरियलमध्ये काम करणार का. तर आई बोलली होती तुम्ही त्यांनाच विचारा, त्यांचं एज्युकेशन चालू आहे तर ते एज्युकेशन सोबत करतील का. मी आता MCA करतेय, सो मला विचारण्यात आलं आमच्या दोघींना पण. ऍक्च्युली ह्या सिरियलमध्ये सवी कवी हे कॅरेक्टर फिक्स नव्हतं. जर आम्ही करणार आहोत हो म्हटलो, ऑडिशन वगैरे तर मी क्रिएट झालं नवीन कॅरेक्टर. तुमच्यासाठी म्हणून स्पेसिफिकली लिहिलं गेलं, किती भारी. म्हणजे मम्मीच्या पुढे मागे करणारे जे चमचे असतात त्यामुळे ते कॅरेक्टर डेव्हलप करण्यात आलंय. ते ऑलरेडी नव्हतं, स्क्रिप्टेड नव्हतं ते, आणि डेव्हलप करण्यात आलंय. पाठीमागे मारुती सर, सुजित सर हे डिरेक्टर आम्हाला चांगले लाभले देतात. खऱ्या आयुष्यामध्ये आईच्या किती मागे पुढे असता तुम्ही, कारण का आई आपला जीव की प्राण असते. सो आपण सतत आई असं म्हणतात की मुली किती मोठ्या झाल्या ना तरी आईचा पदर त्या नाही सोडत. तो खऱ्या लाईफ मध्ये पण आम्ही मागेच असतो आईच्या. आई आम्हाला खूप झाकून घेते, ज्या चुका असतील त्याच्या, म्हणजे आईच्या पदरामागे चुका झाकून घेते आणि आम्हाला खूप समजावते हे की तू असं कर, तू असं कर. तुम्ही आता ह्या दोघांनी ड्रेससाठी आम्ही भांडतोय तर नाही, तुला हाच ड्रेस छान दिसेल, तुला हाच ड्रेस छान दिसेल. जरी आम्ही सेम असलो तरी पण आमची बॉडी लँग्वेज आहे ती डिफरंट आहे, त्यामुळे ते वेगवेगळे ड्रेस छान दिसतात. त्या ड्रेसवरती झुमकी कोणते मॅचिंग करायचे, काय घालायचं हे सुद्धा आम्ही आईला विचारतो. ती परफेक्ट सांगते. म्हणजे तिला तो सेन्स आहे की ह्याच्यावरती काय जाईल, ह्याच्यावरती कुठलं इयरिंग्स जाईल किंवा कुठलं नेकलेस जाईल वगैरे ती सांगते. मालिकेमध्ये दोघी खऱ्या आयुष्यामध्ये खूप गोड आहेत. जरी यांच्यातली एक जण तुम्हाला निगेटिव्ह शेडमध्ये दिसत असेल तरी सुद्धा मालिकेच्या मध्ये ज्यावेळेस वेगवेगळे ट्रॅक्स येतात ना तर तेव्हा आपल्या खूप अशा वेगवेगळ्या स्टोरीज असतात. आपण ठरवतो सेटवर, अच्छा हे आता असं घडेल तसं घडेल. तुम्ही पण असं बरंच काय प्रेडिक्ट केलं असेल. कधी असं झालंय का की एखादी गोष्ट तुम्ही प्रेडिक्ट केली आणि तो तसाच्या तसा तो सीन घडला? मी प्रेडिक्ट केलं होतं की आम्ही दोघी जणी मिळून काहीतरी मंजूच्या मागे धावेल किंवा त्या मंजूला कटकार असताना असतील तिच्या, तर तिच्या मागे धावत जाईल. पण तो सीन नाही झाला ऍक्च्युली. म्हणजे प्रेडिक्ट केलं होतं ते नाही झालं, कारण ही पॉझिटिव्ह कडे वळाली आणि मी निगेटिव्ह कडे वळाले, त्यामुळे ते नाही पॉसिबल झालं. त्यामुळे आमचे रूट्स आता डिफरंट आहेत. मी काय म्हणू आता त्याच्यावरती. मंजू वहिनी मला समजून घेतलेलं नाही मी, सो तिच्याबद्दल मी वाईट विचारच नाही करू शकत कधी. ज्यावेळेस आपण एखादी निगेटिव्ह भूमिका करतो ना तर अनेकदा प्रेक्षकांचा असा गैरसमज होतो की खऱ्या आयुष्यात पण अशीच असेल. ह्या मालिकेच्या निमित्ताने तुला आज काय सांगायला आवडेल तर सगळ्या प्रेक्षकांना? तुला पण खूप वेगवेगळ्या कमेंट्स येत असतात. हो, मला खूप कमेंट्स येतात की तू खूप निगेटिव्ह काम करतेय, मम्मी साहेबांसारखीच आहे तू. म्हणजे मम्मी साहेब तुझी आई असल्यामुळे रिअल लाईफ मध्ये पण तू पण तशीच आहे का, निगेटिव्हच रोल तुला मिळालाय का? मी म्हणलं नाही, कोणीही कलाकार निगेटिव्ह नसतं, ते त्यांना रोल देण्यात येतो, कॅरेक्टर देण्यात येतं, त्यामुळे ते निगेटिव्ह होतात. कोणीही रिअल लाईफ मध्ये निगेटिव्ह नसतं असं मी सगळ्यांना सांगते. आणि ते जे कमेंट्स निगेटिव्ह करतात त्यामुळे ती आपली पोचपावती असते
असते की आपल्या कामाची पावती आपल्याला मिळते, असं म्हणेल मी. आज दोघीच आणि मला आणि खरंच इतकं भारी वाटतंय की खरं तर आई आणि मुली म्हणजे मायलेकी, खऱ्या आयुष्यामधल्या मायलेकी आज तुम्हाला पडद्यावरती इथे पाहायला मिळतात. एकमेकींना एक छान कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय सांगाल आज एकमेकींच्या कामाबद्दल? दोघींची एकत्र आणि पहिली अशी ही मालिका आहे, सो एकमेकींच्या कामासाठी काय सांगू इच्छिता आज एकमेकींना? आमचा दोघींचा पण आज पहिलाच एक्सपिरियन्स आहे या सिरियलमध्ये कामाचा, त्यामुळे माझ्यापेक्षाही जास्त पेशन्स हिच्याकडे आहेत, माझ्यापेक्षाही कमी रागीट ही आहे, त्यामुळं म्हणजे ती चांगलं काम करते माझ्यापेक्षाही, ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे चांगलीच असणार आहे ती. पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्हचं काम गाजतंय आणि ते करायला अवघड असतं, त्यामुळं मोठं कोण तुमच्यातलं? मीच आहे. 2 मिनिटांनी मोठे म्हणून मी तुला दीदी नाही म्हणणार आहे. म्हणू शकतेस. नाही म्हणणार आहे, बरं ठीक आहे. तर ही ज्यांची लुटूपुटू भांडणाच्या ती तुम्ही ऐकता, तर मला आता जरा थोडी एक्साइटमेंट आहे. जर आपण अजून थोड्या ह्यांना विचारूयात ह्या कशा आहेत. सो ना सख्खी भावंड म्हटले ना की खूप गोष्टी असतात, आपण एकमेकींना पिडतो, त्रास देतो, काही बोलतो, हक्कानी बोलतो अर्थात. तर मी काही प्रश्न आणले तुमच्यासाठी, सेगमेंट आहे आपला, तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला खरी खरी उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे? ओके, रेडी आहेत? मला सांगा, तुला कुठून तरी उचलून आणलंय असं युनिव्हर्सल डायलॉग जो असतो एक, तो एकमेकींसाठी वापरलात? हो, मी वापरलं ह्याच्यासाठी, कारण मी 2 मिनिटांनी मोठी आहे, त्यामुळे मी असं म्हणते की तुला मम्मीने कचऱ्यातून उचलून आणलं होतं लहानपणी, त्यामुळे तू छोटी दिसतेस, आणि असं आहे. स्वतःची चूक कधी दुसऱ्याच्या नावावरती ढकललीत का? हो, तूच माझ्याकडे बघतेस ना म्हणून म्हटलं. मीच ढकलली माझी स्वतःची चूक हिच्यावरती. तसे दोघी आणि मी सेमच त्यासाठी असतो, त्यामुळे त्यासाठी आईकडून मारही खाल्लाय त्यामुळे. खूप खाल्ला ह्यानी मार, कारण की मी म्हणजे अशी बॉसी टाईप होते, लाईक मी काही चूक नाही करणार, होऊच शकत मी नाही सगळं माझ्या. ऐकून घ्यायचे नेहमी आईचा. हे वगैरे, त्यामुळे ऐकून घ्यायची, साधी भोळी, त्यामुळे. घरात एखादी नवीन वस्तू आली, दोघींपैकी कोणी एकीने आणली, की ती न विचारता सरळ गायब होते का? हो, काही ड्रेस असतील किंवा ज्वेलरी वगैरे असेल तर मी ते गायब करते. तू गायब मीच करते. मला हिच्याकडून नाही, ती पण करते कधी कधी, पण मोस्ट ऑफ हात माझाच असतो. सगळ्यात जास्त दादागिरी कोण करतं? मोठं कोणी असू देत, पण तूच नाही, दोघी पण सेम आहोत त्या बाबतीत, पण लिटल बिट तू जास्त. हो, मी जास्त. मी आय अग्री विथ इट. कोणी झोपलेलं असताना मुद्दाम फॅन बंद केलाय? हो, हिने केलाय. ही तसं करते. कारण मी थोडीशी फॅट आहे, त्यामुळे मला घाम खूप येतो, आणि ती करते तसं नेहमी फॅन लाईट ऑफ करून वगैरे जाणार नेहमी. एकमेकांचे मित्रमैत्रिणी, स्पेसिफिकली मित्र घरी आल्यानंतर सायनिंग मारली का? अशी पुढे पुढे करतो ना उगाच, हा मी करते असं केलंय? ती करते, नेहमी करते, नेहमी माझ्या फ्रेंड्स सोबत येते, पुढे येते आणि करते, "हा, please, मी छान दिसते, मला अशी दिसते, तशी दिसते." ही पण करते. माझे जेव्हा मित्र येतात तेव्हा ही पण तसंच करते. चालू असतं त्यामुळे दोघींचंही. तुझं एखादं सिक्रेट आईला सांगीन ह्या गोष्टीनी, हे वाक्य धमकावून एकमेकींना कामं करून घेता का एकमेकींना? हो, दोघीही घेतो तसं. आपलं सिक्रेट फुटू नये ह्याच्यासाठी आपण एक म्हणतो ना की पाय चेपून दे, पाण्याची बॉटल भरून आण, हे काम कर, ते काम कर. हे किती चालतं तुमच्यात? हे इतकं नाही चालत, बट सिक्रेटच आमचं असं आहे की सिक्रेट कायच असणार, दोघींचंही सेमच सिक्रेट आहे. त्यामुळे दोघीही कामं करतो तेवढेच, आणि दोघेही तेवढंच म्हणजे हाताखाली असतो एकमेकींच्या. असे इमोशनल सीन्स असतात ना फिल्ममध्ये किंवा मालिकांमध्ये सुद्धा आपण अनेकदा बघतो, तर तसं दोघींनी एकत्र असा एखादा सीन बघून कधी रडू आलंय का पटकन? हो, मला तरी आलेलं आहे, म्हणजे तुझं माहित नाही मला. मला पण आलेलं नाही, कारण की ऑफ स्क्रीन आम्ही दोघे खूपच म्हणजे प्रेमाने राहतो आणि भांडणही करतो, असं नाही, पण प्रेमाने पण राहतो. त्यामुळे खूप आमचं बॉन्डिंग ही इमोशनल पण आहे, की लाईक आम्ही आता मोठे होऊन दूर जाणार, तिचं लग्न वेगळीकडे, माझं वेगळीकडे, त्यामुळे रूट्स आमचे डिफरंट असणार, त्यामुळे थोडंसं ते आहे, इमोशनल आहे आमच्यात. नंतर पुढे जाऊन एकत्र नाही येतो, सो आता एकत्र राहतो, आम्ही मजा करून घेतो. आता या सिरियल मध्ये आम्हाला संधी मिळाली तर खूप फुल एन्जॉय चालू आहे. पॉझिटिव्ह किती आहात एकमेकींबद्दल? खूप आहोत दोघी पण एकमेकींसाठी खूप पॉझिटिव्ह आहेत. एकमेकींबद्दलची एक अशी गोष्ट जी तुम्हाला अडॉप्ट करायला आवडेल, आणि एक अशी गोष्ट जी तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण तुम्ही जस्ट बिकॉज एकमेकींच्या सख्या बहिण्यात म्हणून ती टॉलरेट करता. मला हिचे जे पेशन्स आहेत ते अडॉप्ट करायला आवडेल, आणि टॉलरेट करण्यासाठी जर कुठली गोष्ट असेल ती म्हणजे ती शांत बसते. म्हणजे कुणी काहीतरी आता मी चुकीली हिच्यावरती सांगितलं तर ती खपवून घेते स्वतःवर, असं नको करत जाऊ, ते सांगत जा. हा, बोलायला पाहिजे ते की मी नाही केलं हे, तिने केलं, तर ती गोष्ट हिने सुधारावी.
मी असं म्हणेल हिला की हिने थोडासा राग कंट्रोल केला पाहिजे. जे आईला रागवत असेल तर ते ऐकायला पाहिजे आईचं तू. एवढीच गोष्ट सांगू शकेल. रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. ओके. अजून जास्त टिप्स किंवा जास्त ओरडा कोणाला पडतो दोघींपैकी, किंवा असतं ना की अगं हे असं नाहीये, हे असं, हा पसारावर, हे अशा सतत गोष्टी असतात, हे आईकडून कोणाला मिळतं? ते ऍक्च्युली दोघींना पण मिळतात. ही काही गोष्टींमध्ये आणि ही काही गोष्टींमध्ये आणि मी काही गोष्टींमध्ये असं असतं. क्या बात आहे. अशा हे सेगमेंट आपल्या इथे संपलेलं आहे. सो पण मला पुढचा प्रश्न विचारायचा की काही गोष्टी अशा असतात ना की सख्या बहिणी, जुळ्या बहिणी म्हटल्यानंतर खूप साम्य असतं त्या गोष्टींमध्ये आणि मग लोक फसतात अनेकदा. तुमच्या बाबतीमध्ये असा किस्सा सेटवरती तर झाला असेलच, पण खऱ्या आयुष्यामध्ये अजून बाकी झालाय असा किस्सा की तुम्ही मुद्दाम फसवले कोणाला? ऍक्च्युली 10वीचं जी एक्झाम होती आमची, तर मी सेमीला होते आणि ही मराठी मीडियमला होती. तर माझं हाफ इंग्लिश आणि हाफ मराठी होतं आणि हिचं पूर्णच मराठी होतं. तर 10वीचे जे बोर्डचे पेपर असतात त्यामध्ये जे मराठी लँग्वेजचे किंवा इंग्लिश प्रिलियम्स असतात, तर त्यामुळे ही आजारी पडली होती आणि ट्युशनमध्ये ती आजारी पडली होती, ऍडमिट होती आणि सरांनी तिथे 50 रुपये दंड लावला होता. तर तिच्याऐवजी तिने मला खूप फोर्स केलं की तुझा मला छान पण मार्क्स मिळतील वगैरे. त्यामुळे तिने लिटरली मला पाठवलं एक्झामला आणि मी दिली पण. आणि मार्क्स किती मिळालेले? 50 मिळाले असतील, 45 वगैरे. आणि माझ्यासोबत म्हणजे मी कॉमर्सला होते आणि ती सायन्सला होती. सो 12चा किस्सा आहे हा. माझे जे थोरात सर होते, SP सर, सो त्यांनी आमचं कॉलेज इकडे आहे आणि इकडे कॉमर्सचं इकडे आणि सायन्सचं इकडे. सो त्यांनी तिकडे बघितलं, तर ते म्हणले की तू आता तिकडे होती, इकडे काय आली? सिस्टर आहे, तिकडे होती ती. तर असे फनी किस्से आहेत खूप. सेटवरती तर मी आल्यापासून बघते खूप धमाल चालू आहे. सो सत्या मंजूचं आता लग्न आहे, तर काही ना काहीतरी बॉम्ब तर पडणारच आहे असं मला वाटतं. कारण का प्रत्येक मालिकेचा तो मला वाटतं एक पॅटर्न असतोच की जेव्हा काहीतरी भारी घडणार असतं, एक काहीतरी ट्विस्ट येतोच त्याच्यामध्ये. सो आम्ही त्याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहोत. आणि तुम्ही किती आता इथे एन्जॉय करताय, छान मज्जा चालू आहे, डान्स करताय? खूप मजा येते शूट करताना. ऍक्च्युली सगळा सिक्वेन्स संपवायचा, लग्नाचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे डे नाईट शूट चालू आहे आणि आज पण संध्याकाळी बहुतेक नाईट शिफ्ट होईल असं वाटतंय. आणि एवढ्या उन्हात पण आम्ही शूट करतोय. तुम्ही बघताच आहे. यांची खरंच ही कमाल आहे. इथे इतकं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये सगळेजण इथे उन्हामध्ये शूट करतात. म्हणजे खरंच मला ह्या माध्यमातूनच सांगायला आवडेल की तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी हे सगळेजण इथे इतकी मेहनत घेत आहेत जी आपल्याला पडद्यावरती पाहताना नाही दिसत. ही खरी जी मेहनत असते ती. त्यामुळेच आम्ही एवढी मेहनत करतोय. आणि आम्हाला खरंच त्या गोष्टीसाठी खूप कौतुक आणि आदर आहे तुमच्याबद्दल. त्याच्यामुळे ही मालिका अशीच खूप छान सुरू राहू देत आणि प्रेक्षकांचं भरघोस प्रेम तर मिळतच आहे. त्याच्यामुळे अनेक भाग पूर्ण करायचे आहेत अजून. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.